कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले हे एकटेच आपल्या निसान कंपनीच्या मॅग्नेट या गाडीतून साताराहून आपल्या ढालेवाडी या गावी निघाले होते। तर भूषणगड येथील विकास सरनोबत हे आपल्या कुटुंबियांसोबत बलेनो या चारचाकी गाडीतून विट्याहून भूषणगडकडे निघाले होते। यावेळी शिवाजीनगर पासून पुढे काही अंतरावर या दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली। या भीषण धडकेत बलेनो या चारचाकी गाडीतील दगडू सुदामा सरनोबत वय 82 हे गंभीर जखमी झाले आहेत। तर बलेनो मधील स्वाती विकास सरनोबत वय 40 आणि वैष्णवी विकास सरनोबत वय 22 या दोघी देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील दोन्ही चारचाकी गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे। या अपघातानंतर दोन्ही गाड्यातील एअरबॅग कार्यान्वित झाल्यामुळे मॅग्नेट गाडीचे चालक जितेंद्र आठवले आणि बलेनो गाडीचे चालक विकास सरनोबत यांना सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही। या अपघातानंतर मॅग्नेट गाडी चालक जितेंद्र प्रल्हाद आठवले यांनी तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण केले। यानंतर नागरिकांच्या मदतीने बलेनो गाडीतील तिन्ही जखमींना तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या अपघाताचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे। जिओ मराठी ते धडक